विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं स्वागत आहे। सामान्य विज्ञानचे प्रश्न बघणार आहोत। कमी टाइम जास्त प्रश्न बघा। चला सुरू करूया। 173 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। सूर्य पृथ्वीला सर्वाधिक जवळ कधी असतो? तर 3 जानेवारी याच दिवशी बघा सूर्य पृथ्वीला सर्वाधिक जवळ असतो बघा। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे। 174 नंबरचा प्रश्न। प्रश्न काय आहे की सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह विचारण्यात आलेला आहे तर शुक्र हा ग्रह सूर्यमालेतील सर्वाधिक उष्ण आहे बघा। 175 नंबरचा प्रश्न। कोणत्या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे? कोणता तो ग्रह आहे ज्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे? तर शनी या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे बघा। 176 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या भोवती कडा आहे बघा। कोणता ग्रह आहे त्याच्या भोवती जे काय कडा आहेत बघा। तर ग्रहाचं नाव शनी या ग्रहाच्या भोवती कडा आहेत। शनी या ग्रहावरती 2 प्रश्न आहे। कोणत्या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी? तर शनी। 176 नंबरचा प्रश्न की कोणता तो ग्रह आहे त्या भोवती कडा आहे? तर शनीच। 177 नंबरचा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणत्या ग्रहास सर्वाधिक उपग्रह आहे? साध्या भाषेत सांगायचं म्हटलं की सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? तर गुरु हा ग्रह सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह आहे। पुढील प्रश्न 178 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की कोणत्या देशाने पाथफायटर हे याने मंगळ ग्रहावर पाठवलेले आहे? हे बघा यांचं नाव काय? तर पाथफायटर। आणि कोणत्या ग्रहावर पाठवले आहे असं जर प्रश्न आला तर मंगळ या ग्रहावर। कोणत्या देशाने पाठवला असा प्रश्न आला तर अमेरिका याच देशाने पाथफायटर हे यान जे काय आहे पाठवलेले आहे मंगळ या ग्रहावर। क्लिअर? चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे। प्रश्न काय आहे? 179 नंबरचा प्रश्न की आपले सूर्यकुल ज्यात दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात बघा? तर आकाशगंगा म्हणतात बघा। चला पुढील प्रश्न आपल्या समोर आहे। 180 नंबरचा प्रश्न की मंगळ ग्रहाला किती उपग्रह आहे? तर एकूण 2 उपग्रह आहे मंगळ या ग्रहाला। चला पुढे 183 नंबरचा प्रश्न की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हा ग्रह आहे। 184 नंबरचा प्रश्न काय? तर उल्कापातामुळे भारतात कोणते सरोवर निर्माण झाले आहे? तर उल्कापातामुळे भारतामध्ये लोणार हे सरोवर निर्माण झालेले आहे। जर असा प्रश्न आला की लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुक्याची संख्या किती जर असा प्रश्न आला तर एकूण 13 तालुके असलेला हा बुलढाणा जिल्हा आहे बघा। 185 नंबरचा प्रश्न सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर एकूण 8 ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये। बघूया आपण ते 8 ग्रह कोणते? तर चला आपल्या समोर आहे बघा सूर्यमालेतील ग्रहांची यादी आहे। बुध एक ग्रह आहे, शुक्र आहे नंबर 3 ला आहे बघा पृथ्वी एक ग्रह आहे। नंबर 4 ला काय? तर मंगळ। नंबर 5 ला आहे गुरु। नंबर 6 ला आहे शनी। नंबर 7 ला आहे बघा युरेनस आणि सर्वात शेवटचं नंबर 8 ला आहे नेपच्यून। हे ग्रह होते बघा एकूण 8। चला पुढे प्रश्न आहे बघा 186 नंबरचा प्रश्न काय की अवकाशी अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर प्रकाश वर्ष हे एकक वापरतात आकाशीय अंतर मोजण्यासाठी। 187 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की हेलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? हा प्रश्न IMP करून ठेवा कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे की हेलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर दर 76 वर्षांनी हेलेचा धूमकेतू दिसतो बघा। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे नंबर 2 खालीलपैकी सदिश राशी कोणती बघा? ही बल ही सदिश राशी आहे बघा। नंबर 3 कागदाची जाडी मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात?
तर बी नंबरचं योग्य ठरेल. नंबर 4 आपल्यासमोर आहे की खालीलपैकी कोणती राशी मूलभूत राशी नाही. तर लांबी ही मूलभूत राशी नाही आहे. पुढील प्रश्न, कमी टाईम जास्त प्रश्न आपण घ्यायचा प्रयत्न करत आहोत. बघा, तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात. तर तापमापीचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात. 26 नंबरचा प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात. हा 26 नंबरचा प्रश्न IMP करून ठेवा, कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे की विजेच्या दिव्यामध्ये कोणती तार वापरतात किंवा कोणत्या धातूची तार वापरतात. तर टंगस्टन या धातूची तार विजेच्या दिव्यामध्ये वापरतात. 27 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न काय आहे की तेजस्वी आणि शुद्ध हिरा टिंबटिंब येथे आहे बघा. तर विद्युत दुर्वाहक आहे बघा तेजस्वी आणि शुद्ध हिरा. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे 28 नंबरचा प्रश्न की खालीलपैकी सर्वात जास्त विद्युत वाहक कोणते. तर चांदी. 29 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे. तर विद्युत वाहक असलेला पदार्थ ग्राफाईट आहे बघा. 30 नंबरचा प्रश्न, इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे. तर बी नंबरचं योग्य ठरेल. चला पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. हा IMP प्रश्न आहे बघा की विमानाचा शोध कोणी लावला. 51 नंबरचा प्रश्न, विमानाचा शोध कोणी लावला. तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे बघा. 52 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की क्ष किरणाचा शोध कोणी लावला. क्ष किरणाचा शोध यावरती खूप वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर रॉटजेन यांनी क्ष किरणाचा शोध लावलेला आहे. 53 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, कर्करोगातील पेशींचा मारण्यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात बघा. कर्करोगातील पेशींना मारण्यासाठी गॅमा किरणाचा जे काय आहे मारा करतात. चला 55 नंबरचा प्रश्न की तुरटी हा टिंबटिंब क्षार आहे. तर दुहेरी क्षार आहे बघा तुरटी. पुढील प्रश्न 56 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे टिंबटिंब. तर यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ. तर सोडियम क्लोराईड हा स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मीठ आहे बघा, जे आपण घरामध्ये यूज करतो. 57 नंबरचा प्रश्न, कर्करोगावरील उपचारासाठी टिंबटिंब वापरतात. तर कर्करोगावरील उपचारासाठी कोबाल्ट वापरतात. पुढील प्रश्न 58 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात. हे प्रश्न तुम्ही बघितलेला असेल बघा की तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात. तर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटी वापरतात. जर असा प्रश्न आला की रक्तप्रवाह थांबवण्यासाठी काय वापरतात. तर तुरटी. चला 71 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. ॲल्युमिनियम कशापासून मिळवले जाते. ॲल्युमिनियम कशापासून मिळवले जाते बघा. तर बॉक्साईट यापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. 72 नंबरचा प्रश्न, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो. तर हेलियम. असा जर प्रश्न आला की सर्वाधिक हलका वायू कोणता. तर हेलियम वायू आहे बघा. 73 नंबरचा प्रश्न, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते. यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की रासायनिक चिन्ह यावरती प्रश्न आलेला आहे. कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक चिन्ह Cu आहे बघा. चला 74 नंबरचा प्रश्न, पाण्यामध्ये टिंबटिंब हे प्रमुख घटक असतात. तर पाण्यामध्ये कोणता घटक असतो असा जर प्रश्न आला तर ऑक्सिजन व हायड्रोजन हे पाण्यामध्ये असणारे प्रमुख घटक आहे बघा. 75 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. खालीलपैकी कोणता गॅस कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो. तर क्लोरीन हा गॅस कीटाणुनाशक जे पिण्याच्या पाण्यामध्ये आपण वापरतो. चला 78 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता. प्रश्न नीट वाचायचं जेणेकरून आपलं चूक होणार नाही बघा. तर पाण्यामध्ये न विरघळणारा पदार्थ सांगितलेला आहे. तर
मेण हे पाण्यामध्ये विरघळत नाही बघा. 79 नंबरचा प्रश्न, लिटमस कशापासून मिळतात? तर दगडफूल यापासून लिटमस मिळतात. 80 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, कार्बनचे कोणते अपरूप बघा अणुभट्टीत मंदायक म्हणून वापरतात? तर ग्राफाइट. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे, 87 नंबरचा प्रश्न काय आहे? 87 नंबरचा प्रश्न आहे बघा, पाण्याचे बाष्पीभवन टिंबटिंबला होते. तर बी नंबरचं योग्य ठरेल. 88 नंबरचा प्रश्न, की खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते? जर पाण्याचे सूत्र कोणते असं जर प्रश्न आला तर उत्तर काय असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जड पाण्याचे आपल्याला सूत्र विचारण्यात आले आहे, तर D2O. पुढील प्रश्न 89 नंबरचा, मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे? तर Mg हे मॅग्नेशियमची संज्ञा आहे. आता थोडक्यात काही भूगोलचे प्रश्न बघू. सामान्य विज्ञानचे प्रश्न झाले, आता भूगोलचे. नंबर 1 आहे बघा, महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर 720. नंबर 2, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली? तर 1 मे 1962. जर असा प्रश्न आला की भारतामध्ये पंचायत राज स्वीकारणारा पहिला राज्य कोणता? तर राजस्थान. राजस्थान राज्याची राजधानी काय? जर असा प्रश्न आला तर जयपूर. त्यालाच आपण पिंक सिटी देखील म्हणतो बघा. नंबर 3, टिंबटिंब यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधले. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधले. कोणता जिल्हा? तर रत्नागिरी. नंबर 4 आहे बघा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. नंबर 5 आणि सर्वात शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर यासाठी ट्रिक कशी वापरायची? समोरून 3 आहे आणि शेवटी 3 आहे बघा, आणि मधोमध 7 आहे, असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3,07,713 चौकी मी हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आहे. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.